राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा. राऊत कुटुंबियांविरोधातील गंभीर आरोपांवरून भाजप महिला मोर्चा आक्रमक झाला आहे. माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे पुत्र गीतेश राऊत आणि कुटुंबियांनी गिरिजा राऊत यांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप करत भाजप महिला मोर्चाने या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. स्वतःच्या सुनेला न्याय देऊ न शकणारे इतर महिलांना काय न्याय देणार, असा सवाल उपस्थित करत भाजप महिला मोर्चाने गिरिजा राऊत यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याची भूमिका जाहीर. लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करत असताना काल एक महिलाच म्हणेन मी, ज्या गिरिजा गीतेश राऊत यांनी काल प्रेस घेतली आणि त्या प्रेसमधून खासदार विनायक राऊत आणि त्यांचे नगरसेवक पुत्र गीतेश राऊत यांच्यावर तिने काही गंभीर आरोप केले. त्या संदर्भात आज या ठिकाणी एक महिला प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी प्रेस घेत आहोत. खरं तर लोकनेता म्हटलं तर ते लोकांचा प्रश्न सोडवणारा, महिलांवर होणारे अन्याय अत्याचार याच्यावर आवाज उठवणारा आणि लोकांना न्याय हक्क मिळवून देणारा असं लोकनेता असतो. परंतु या ठिकाणी विनायक राऊत सारखे माजी खासदार यांनी जे आपल्या घरातीलच महिलेला न्याय देऊ शकले नाहीत. तर खरं तर आपण आपली भारतीय संस्कृती बघितली तर महिलांचा न्याय सन्मान करणारी भारतीय संस्कृती आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातली संस्कृती तर त्याहून अधिक चांगली आहे. घरच्या सुनेला, घरच्या पत्नीला आपण लक्ष्मी म्हणून जिथे सन्मानित करतो, तिथे आज ह्या विनायक राऊतांनी घरच्याच सुनेवर अत्यंत गंभीर प्रकारचे अत्याचार केलेले आहेत. तिचं शारीरिक मानसिक छळ केलेला आहे. अशा पद्धतीच्या गुन्हा त्यांच्यावर आणि त्यांच्या नगरसेवक म्हणून मिरवणाऱ्या मुलावर दाखल झालेला आहे. तर त्याची गंभीर दखल घेणं आम्हालाही आवश्यक वाटते आणि या ठिकाणी आम्ही त्या संदर्भात बोलणार आहोत. खरं तर काल गिरिजा गीतेश राऊत यांनी जी या ठिकाणी माहिती दिलेली आहे, तिचं 2016मध्ये लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर 2018पासून तिच्यावर अनेक वेळा तिला मारहाणी करण्यात आलेली आहे. तिच्यावर अघोरी जे भोंदू बाबा आहेत त्यांच्या माध्यमातून तिच्यावर अत्याचार करण्यात आलेले आहेत. डोक्यावर पाणी ओतणं असेल, तिला वेगवेगळ्या काय त्या खायला दिलेलं आहे, तिला गोमूत्र प्यायला दिलेलं आहे. गोमूत्र प्यायला देणं हे काही वाईट नाही आहे, पण ते कोणत्या कारणासाठी प्यायला दिलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. तिला त्या अगरबत्ती उदी असते ते पाण्यात घालून प्यायला दिलेलं आहे. म्हणजे तिच्या मनाविरुद्ध ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत आणि तिने त्याच्याविरुद्ध आज 2026मध्ये आवाज उठवलेला आहे. तर तो गंभीर बाब आहे. म्हणजे मुळातच खासदार विनायक राऊत यांना आपल्या मुलाची जे त्याच्या शारीरिक कमतरता होत्या त्याच्याबद्दल माहिती होती आणि म्हणूनच त्यांनी या ठिकाणी एका गरीब घराण्यातली मुलगी बघितली. मध्यस्थींच्या मार्फत तिला असं सांगितलं गेलं की ह्या मुलाचं आपला बंगला आहे, या मुलाचं आपलं फ्लॅट आहे. आणि असं झाल्यानंतर तिच्या तक्रारीनुसार असं दिसतं की 2016मध्ये लग्न झाल्यानंतर जेव्हा तिचा गृहप्रवेश केला गेला तो एका झोपडपट्टीतील घरामध्ये केला गेला आणि तिथे देखील त्याचं असं म्हणजे तिने जेव्हा विचारलं की अरे बाबा मला अशा पद्धतीने तुम्ही माहिती दिलं आणि आज मला या घरात आणलं, तर त्याचं उर्मट उत्तर असं होतं की याच ठिकाणी तुला आणलेलं आहे आणि याच ठिकाणवरूनच तुझी तिरडी निघणार. म्हणजे काय, तर आजच्या तुझ्या गृहप्रवेशापासून उद्या इथून तुझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा तुझी याच घरातून तुझी तिरडी निघणार, अशा पद्धतीचं उद्धटपणे उत्तर दिलं गेलं. तिला अनेक ठिकाणी हनीमूनच्या नावाखाली फिरवलं गेलं, परंतु तिच्याशी स्वतः शारीरिक असक्षम असल्यामुळे तिच्याशी कोणत्याही पद्धतीचा प्रेमाचे संबंध निर्माण करू शकला नाही. आणि आरोप मात्र तिच्यावर टाकण्यात आला की तुला काहीतरी वेळ लागलेला आहे, तुझ्यावर कोणीतरी करणी केलेली आहे. अशा पद्धतीचा आजचा आपला काळ नाही आहे. 2021 आपण म्हणतो स्पर्धात्मक युग आहे, विज्ञानाचं युग असताना एका माजी खासदाराने आणि एका विद्यमान नगरसेवकाने अशा पद्धतीचा आपल्या पत्नीला किंवा आपल्या सुनेला त्रास देणं हे आपल्या समाजाला धरून नाही. आज तुम्ही अशा पद्धतीने जर स्वतःच्या घरच्या सुनेला जर त्रास देत असाल तर तुम्ही समाजातल्या महिलांना काय म्हणून न्याय देणार? समाजातल्या महिलांनी तुमच्याकडून कोणत्या अपेक्षा नाही आहे? मग तुम्ही स्वतःला मला वाटतं भजनी बुवा
किंवा वारकरी संप्रदायाचे असेल म्हणून मिळवता, मग तुमच्या भजनातून महिलांचा सन्मान होतोय का अशा पद्धतीचे महिलांवर अन्याय द्यायचे तुम्ही धडे देताय? लोकांनी काय घ्यायचं तुमच्याकडनं? तुम्ही जेव्हा स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून मिळवता, असे लोकप्रतिनिधी आम्हाला मान्य नाही. कोणत्या तोंडाने उद्या तुम्ही या ठिकाणी येणार आहात, या ठिकाणी तुम्ही मतं मागणार आहात, महिलांकडे जाणार आहात, घरच्या महिलेला जर तुम्ही न्याय देऊ शकत नाही तर आम्ही तुमच्याकडून कोणत्या अपेक्षेने बघायचं? आज उभाटाच्या पक्षाचं तुम्ही एक नेतृत्व करताय. तुम्ही ह्या पक्षाला अक्षरशः लाज आणलेली आहे. तुम्ही एखाद्या पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी असक्षम आहात. मग त्या सगळ्या पक्षाचे तुम्ही राजीनामे द्या आणि मग तुमच्या घरच्या महिलेला कसा न्याय देता येईल याच्या संदर्भात बोला. या ठिकाणी मला असंही वाटतं की उभाटाच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा आमच्यासारखाच त्या गिरिजा गीतेश राऊत यांना न्याय दिला पाहिजे, त्यांच्या पाठीशी भक्कम उभं राहायला पाहिजे. आम्ही तर तुमच्या माध्यमातून मी या गिरिजाला सांगू इच्छिते की तू ज्या न्यायासाठी लढतेस त्या न्यायाचा लढा तू अशाच पद्धतीने चालू ठेव. तुला कदाचित यापुढे बऱ्याच धमक्या येतील, पैशांची आमिष दाखवली जातील, तुझ्यावर खोटे नाटे आरोप केले जातील. जसे काही काल मी विनायक राऊतांची सुद्धा मुलाखत ऐकली, त्यांनी जे आपल्यावरचे आरोप फेटाळताना गिरिजावर जे आरोप केलेले आहेत ते सुद्धा ऐकले आणि ते अतिशय हास्यास्पद आहे. म्हणजे एखाद्या गरीब घराण्यातील मुलीला एवढ्या मोठ्या संपत्तीची हाव नसावीच, आणि असती तर तिने सुद्धा त्याच्या प्रत्युत्तर दिलं असती तर याच्या अगोदर माझ्याकडे भरपूर माध्यमं होती तुमच्या पैशांवर ताबा मिळवायची. कारण तिने असंही एका आपल्या FIR मध्ये म्हटलेलं आहे की माझं एक अकाउंट खुललं गेलं, त्या अकाउंटवर बऱ्याच मोठमोठ्या रकमा येत होत्या, मला त्यातली एकही रक्कम दिली जात नव्हती, ती परस्पर काढली जात होती. किती रक्कम येते आणि किती जाते हे मला फक्त अमाऊंट कळत होती. म्हणजे ह्यांचे जे अनधिकृत जे काही धंदे होते त्याची रक्कम तिच्या खात्यावर येत होती. आणि कदाचित उद्या असंही झालं असतं, समजा एखादा यांचा अनधिकृत धंदा उघडीस आला असता तर हे गिरिजाला पुढे केलं नाही असतं आणि स्वतः नामाने राहिले असते. त्याच्यामुळे त्या संदर्भातही गिरिजाने या ठिकाणी माहिती दिलेली आहे की अशा पद्धतीच्या रकमा येत होत्या आणि त्या रकमा येत असताना त्यातल्या अनेक रकमा काढण्याची मला संधी होती. जर ह्यांच्यावरच जर मला ह्यांच्याकडून असे कोट्यावधी पैसे उखळायचे असते तर मी ते कधीच उखळू शकले असते. त्याच्यामुळे असे खोटे नाटे आरोप पुन्हा पुन्हा तुम्ही सुनेंवर करून लोकांमध्ये तुमची जी खालावलेली प्रतिमा आहे ती अजून खालवण्याचा प्रयत्न करू नका, एवढंच या ठिकाणी सांगते. आणि उभाटा महिलांना माझं आव्हान आहे, उभाटा पक्षाचा विचार या ठिकाणी नका करू. त्या महिलेवर अन्याय झालाय त्याचा विचार करा. गिरिजावर अन्याय झालाय तिच्या पाठीशी आमच्यासारख्याच खंबीर उभ्या राहा. महाविकास आघाडीतील महिलासुद्धा इतर महिलांवर अत्याचार झाले की जसा मोर्चा काढतात, जसा सरकारला धाब्यावर धरतात, त्याचप्रमाणे आज तुम्ही विनायक राऊत यांना सुद्धा प्रश्न विचारण्याची गरज आहे. त्यांना सुद्धा उभाटाच्या त्या पदावरून खाली खेचण्याची गरज आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही या महिलेच्या पाठीशी उभ्या राहणार का हा प्रश्न आहे मला. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.